नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वात कमी फीज असणारे 5 सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजबद्दल माहिती घेणार आहोत। म्हणजे जर तुमचा स्कोर कमी असेल आणि बजेट एकूण कमी असेल तर नक्कीच तुम्ही या कॉलेजचा विचार करायला पाहिजे। तर व्हिडिओमध्ये आपण या कॉलेजची फीज, त्यातील पेशंट फ्लो, त्यासोबत कॉलेजचा कोड, इनटेक कॅपॅसिटी आणि कॅम्पस या सर्व गोष्टींचा एकंदरीत अंदाज घेणार आहोत। त्यासोबतच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला मिळतील। सगळ्यात अगोदर आपण बोलूयात डॉक्टर NY तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, जे की कर्जतमध्ये आहे। कॉलेजचा कोड आहे 1156। त्यासोबतच कॉलेजची जी फीज असणार आहे तर ती आहे 7,90,000 रुपये आणि इनटेक या कॉलेजमध्ये 100 विद्यार्थ्यांची असणार आहे। तर विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे की आम्ही जी फीज सांगत आहोत तर ती ओपन कॅटेगरीची आहे आणि जर तुमचं या कॉलेजमध्ये मेरिट थ्रू ॲडमिशन झालं आणि जर तुमचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असेल तर नक्कीच तुम्हाला या कॉलेजेसमध्ये स्कॉलरशिप देखील भेटणार आहे। पुढचं कॉलेज आहे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च, जे की सांगली इस्लामपूरमध्ये हे कॉलेज स्थित आहे। कॉलेजचा कोड तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, जो की आहे 1143। आता आम्ही जर तुम्हाला कोड सांगत आहोत तर जेव्हा काउन्सिलिंग स्टार्ट होईल तेव्हा या कॉलेजच्या कोडवरतीच तुमचे ॲडमिशनचे होणार आहे, कारण की या कोडवरतीच तुम्ही चॉईस फिलिंग हे करणार आहात। पुढे कॉलेजची फीज बघितली तर 7,63,000 रुपये कॉलेजची वार्षिक फीज आहे। कॉलेजची इनटेकचा विचार केला तर 150 विद्यार्थ्यांचा इनटेक कॅपॅसिटी या कॉलेजमध्ये असणार आहे। पुढे आपण जर विचार केला नंतरचं कॉलेज आहे SSPM मेडिकल कॉलेज, जे की सिंधुदुर्गमधलं एक टॉप MBBS कॉलेज आहे। कॉलेजचा कोड बघून घ्या 1152। कॉलेजची फीज ही 7.5 लाख रुपये तुमच्यासाठी राहणार आहे। तर ही फीज ओपनची आहे। कॅटेगरी वाईज फीज आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू। त्यासोबत कॉलेजचा इनटेक हा 150 विद्यार्थ्यांचा असणार आहे। एकंदरीत जर तुमचं बजेट कमी असेल व यावर्षी स्कोर तुमचा चांगला असेल तर नक्कीच तुम्ही या कॉलेजचा विचार करायला पाहिजे, कारण की यामुळे तुम्हाला अतिशय कमी फीज ज्या आहेत महाराष्ट्रात या कॉलेजमध्ये तुमच्या होणार आहे। पुढे जर आपण विचार केला की आमच्या सर्व्हिसेसबद्दल तर यामध्ये आपण मेरिट काउन्सिलिंग, त्यासोबतच मॅनेजमेंटची काउन्सिलिंग आणि अदर स्टेटचे काउन्सिलिंग करत असतो। यामध्ये महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, MP, पंजाब किंवा UP यासारखे राज्यांमध्ये आपण अतिशय कमी बजेटमध्ये विद्यार्थ्यांचे ॲडमिशन करत असतो। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना ॲब्रॉडसाठी जायचं असेल व एक कमी बजेटमध्ये MBBSचं शिक्षण पूर्ण करायचं असेल ते नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। आमचा नंबर आहे 920 910 1770 व त्यानंतर तुमच्या संपूर्ण ॲडमिशनची जबाबदारी आमची असेल। त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांना रशियामध्ये, जॉर्जिया, फिलिपिन्स, कझाकिस्तान, नेपाळमध्ये जर MBBS करायचं असेल तर देखील तुम्ही आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता। पुढे आपण जर विचार केला नंतरचं कॉलेज आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, जे की पुण्यामध्ये स्थित आहे। कॉलेज अतिशय चांगलं आहे। कॉलेजचा कोड आहे 1157। कॉलेजची फीज ही 7 लाख रुपये राहणार आहे। इनटेक 100 विद्यार्थ्यांची आहे। तर हे कॉलेज प्रॉपर पुणे सिटीमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला इथं जो पेशंट फ्लो असेल तो पण चांगल्या प्रकारचा बघायला मिळणार आहे। पुढे आपण नेक्स्ट कॉलेज बघितलं तर डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जे की जळगावचं एक टॉप MBBS कॉलेज आहे। थोडं आउटसाईडला आहे कॉलेज। कॉलेजचा कोड आहे 1138। कॉलेजची फीज 7 लाख रुपयेच आहे आणि या कॉलेजमध्ये तुम्हाला 200 विद्यार्थ्यांची इनटेक कॅपॅसिटी आहे। चांगल्या प्रकारचा पेशंट फ्लो आहे। कॉलेज पण हे चांगलंच आहे। एकंदरीत बघता जर तुम्हाला स्कोर चांगले असेल नक्कीच तुम्ही या कॉलेजचा विचार करायला पाहिजे, कारण कसं आहे कॉलेजची फीज कमी आहे, त्यामुळे कट ऑफ जो असतो या कॉलेजचा तो थोडा हायर साईडला असतो। नक्कीच आपलं बजेट कमी असेल पण स्कोर तुमचा जर चांगला येत असेल 100% तुम्ही या कॉलेजमध्ये ट्राय करू शकता। आपली जेव्हा चॉईस फिलिंग असेल तेव्हा तुम्ही कॉलेजचा जो कोड असेल तो पण नोट डाऊन करून घ्या, त्याची फीज तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा एक स्क्रीनशॉट देखील काढू शकता। पुढे आपण जर विचार केला तर तुम्हाला आमच्याकडून पेड काउन्सिलिंग जर घ्यायची असेल तर नक्कीच आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता। आमचा नंबर आहे 920 910 1770 आणि त्यानंतर तुमच्या संपूर्ण ॲडमिशनची जबाबदारी आपल्या कन्सल्टन्सीची असेल। तरी आपण भेटूयात अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये। धन्यवाद।